इयत्ता पहिली विषय मराठी। क, म, आ, ल या मुळाक्षरांचा गट पाहिल्यानंतर आता आपण पुढील मुळाक्षरांचा गट पाहणार आहोत। ई, घ, र, ई, ब। पहा, ई, घ, र, ई, ब यामधील पहिलं मुळाक्षर आहे ई। पहा, आपण पुढील चित्र पाहूया। हे चित्र कशाचं आहे? इरले, म्हणजेच ई वरून इरले। पहा, हे चित्र कशाचं आहे? इमारत। कशाचं चित्र आहे? इमारतीचं, म्हणजेच ई या मुळाक्षरावरून इरले, इमारत यासारखे आपल्याला शब्द पाहता येतील। पहा, इडली, इस्त्री या शब्दामधील ई सारखे जे दिसणारे अक्षर आहे, मुळाक्षर, त्याला मी या ठिकाणी पहिल्या शब्दातील अक्षराला गोल केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या शब्दातील देखील ई या मुळाक्षराला मी गोल केला आहे। ई नंतर आता पुढचे मुळाक्षर आपण पाहूया, घ। पहा, घ हे मुळाक्षर पाहताना आपण काय करूया? काही चित्र पाहूया। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण चित्र पाहिल्यानंतर हे चित्र कशाचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे। पहा, हे चित्र कशाचं आहे? हे चित्र आहे घराचे, घर। त्यानंतर पहा, हे चित्र कशाचे आहे? घमेले। कशाचं चित्र आहे? घमेले, म्हणजेच घ वरून घर आणि घमेले हे शब्द तयार होतील। यानंतर पहा, घ सारखे दिसणारे मुळाक्षर जिथं असेल तिथं आपल्याला काय करायचं आहे? त्या मुळाक्षराला गोल करायचा आहे। पहिल्या शब्दातील घ या मुळाक्षराला मी काय केलेलं आहे? गोल केलेला आहे। पहा, त्यानंतर दुसऱ्या शब्दातील मुळाक्षराला या ठिकाणी मी गोल केलेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढील मुळाक्षर पाहायचं आहे र। कोणतं मुळाक्षर पाहायचं आहे आपल्याला? र। तर पहा, हे चित्र पाहूया आपण। हे चित्र कशाचं आहे? रवीचे, बरोबर, रवी। त्यानंतर पहा, हे चित्र कशाचं आहे? रथ। कशाचं चित्र आहे? रथ। पहा, म्हणजेच र वरून रवी आणि रथ असे काय होतील? शब्द तयार होतील। पहा, आता र सारखे मुळाक्षर जिथं असेल त्या मुळाक्षराला मला काय करायचं आहे? गोल करायचं आहे। पहिल्या शब्दातील र या मुळाक्षराला मी या ठिकाणी काय केलेलं आहे? गोल केलेला आहे। आता दुसऱ्या शब्दातील देखील मुळाक्षराला मी काय केलेला आहे? या ठिकाणी गोल केलेला आहे। पहा, र हे मुळाक्षर पाहिल्यानंतर आता आपण ई हे मुळाक्षर पाहणार आहोत। पहा, ई हे मुळाक्षर पाहताना आता आपल्याला एक चित्र पाहायचं आहे। पहा, हे चित्र कशाचं आहे? इडलिंबू। कशाचं चित्र आहे हे? इडलिंबूचं। पहा, हे चित्र कशाचं आहे? समई। कशाचं चित्र आहे? समई। पहा, आता आपण ई सारख्या दिसणाऱ्या मुळाक्षराला गोल करायचा आहे। मी पहिल्या शब्दातील ई ला गोल केलेला आहे। आता दुसरा शब्द जो आहे याच्यातील देखील मला काय करायचं आहे? ई सारख्या दिसणाऱ्या मुळाक्षराला या ठिकाणी मला गोल करायचा। पहा, आपण ई हे अक्षर परत एकदा समजावून घेऊया। पहा, ई हे अक्षर पाहताना आपण पहा चित्र पाहिलं होतं। हे कशाचं चित्र होतं? इडलिंबू। कशाचं चित्र होतं? इडलिंबू, म्हणजेच ई वरून इडलिंबू। पहा, आता हे चित्र देखील आपण पाहिलं होतं। कशाचं चित्र होतं हे? समईचं। त्यानंतर आपण काय पाहिलं? पहा, ई सारखे दिसणारे जे मुळाक्षर आहे त्या मुळाक्षरांना काय केलेलं आहे? मी गोल केलेला आहे। पहिल्या शब्दातील मुळाक्षराला गोल केल्यानंतर पहा, आता मी दुसऱ्या शब्दातील ई या मुळाक्षराला या ठिकाणी गोल केलेला आहे। यानंतर पहा, आपल्याला ब हे काय करायचं आहे? मुळाक्षर या ठिकाणी पाहायचं आहे। पहा, या ठिकाणी या चित्रामध्ये आता आपल्याला काय दिसतंय? पहा, कशाचं चित्र आहे हे? बकरी। कशाचं चित्र आहे? बकरी। त्यानंतर पहा, हे चित्र कशाचं आहे? बटाटा। कशाचं चित्र आहे हे? बटाटा, म्हणजेच ब वरून बकरी, बटाटा हे शब्द तयार होतील। पहा, पहिल्या शब्दातील ब सारख्या दिसणाऱ्या मुळाक्षराला मी गोल केलेला आहे। त्यानंतर पहा, दुसऱ्या शब्दातील देखील जे ब सारखं मुळाक्षर दिसतं त्याला या ठिकाणी मी काय केलेलं आहे?
गोल करून घेतलं. आता आपण सर्वप्रथम पहिली वेलांटी पाहणार आहोत. पहा, आता जी मुळाक्षर आपण या ठिकाणी शिकली त्या मुळाक्षरांना पहिली वेलांटी दिल्यानंतर त्या मुळाक्षरांचा उच्चार कशा पद्धतीनं होतो ते आपण आता काय करूया पाहूया. पहा, ही मुळाक्षर कोणतं आहे? घ. याला मी काय केलेले आहे? पहिली वेलांटी या ठिकाणी मी दिलेली आहे आणि याचा उच्चार घ ला पहिली वेलांटी दिल्यानंतर कसा होईल? घ ला पहिली वेलांटी घी. कसा होईल उच्चार याचा? घ ला पहिली वेलांटी घी. पहा, यानंतर पुढील आपण मुळाक्षर पाहूया. र. कोणता आहे मुळाक्षर? र. तर र ला या ठिकाणी मी काय केलेले आहे? पहिली वेलांटी दिलेली आहे. र ला पहिली वेलांटी दिल्यानंतर पहा, र चा उच्चार कसा होईल? र ला पहिली वेलांटी री. र ला पहिली वेलांटी री. आता आपण दुसरी वेलांटी पाहूया. पहा, दुसरी वेलांटी आपण देत असताना आपण जी आता मुळाक्षर पाहिलीत त्यातीलच एका मुळाक्षराला या ठिकाणी आपण दुसरी वेलांटी काय करूया? देऊन पाहूया आणि त्याचा उच्चार कसा होतोय ते पाहूया. पहा, हे कोणतं अक्षर आहे? ल. तर आता मी ल ला काय करतोय? दुसरी वेलांटी देतोय. ल ला दुसरी वेलांटी दिल्यानंतर ल चा उच्चार होईल ल ला दुसरी वेलांटी ली. ल ला दुसरी वेलांटी ली. आता काय करूया आपण? या पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीचे काही शब्द पाहूया. बिरबल, किलबिल, काकी, घरी. तर पहा, आपल्याला या ठिकाणी ई, घ, र, ई, ब या मुळाक्षरांचा गट असा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.